नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट. सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. लेसन नंबर 13. सुलतान गियासुद्दीन in the Qazi's court. Hello students. Today we will learn lesson number 13. Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. Today I will tell you a wonderful story. Listen carefully. मुलांनो, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते. काळजीपूर्वक ऐका हां. Hundreds of years ago, in the eastern province of Bengal, Sultan Ghiyasuddin Azam Shah ruled the land. शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पूर्व बंगालमध्ये सुलतान गियासुद्दीन अझम शहाचे राज्य होते. हिज कॅपिटल वॉज सोनारगाव. सुलतान गियासुद्दीन वॉज अ गुड रूलर. सोनारगाव ही त्याची राजधानी होती. सुलतान गियासुद्दीन एक चांगला राज्यकर्ता होता. ही रूल्ड वाइजली अँड वेल. He respect men of learning. He had a deep regard for law. तो खूप हुशारीने व चांगल्या रीतीने राज्य करत होता. तो अभ्यासू लोकांचा खूप आदर करत होता. तो न्यायाने वागणारा होता. One day, while the Sultan was practicing with his bow and arrows, he accidentally wounded the only son of a poor widow. एके दिवशी ज्यावेळी सुलतान तिरंदाजीचा सराव करत होता, म्हणजेच धनुष्यबाण चालवण्याचा, त्यावेळी एका विधवा बाईचा मुलगा अनावधानाने जखमी झाला. The wounded boy did not survive. Weeping and wailing, the poor widows went to the Qazi and told him what had happened. तो जखमी मुलगा जगला नाही, म्हणजे तो वारला. त्याचा मृत्यू झाला. आक्रोश करत रडत ती विधवाबाई काझीकडे गेली आणि जे घडले ते सर्व सांगितले. The Qazi was an honest and upright man. He sent an officer to summon the Sultan to his court. काझी प्रामाणिक व सचोटीने वागणारा होता. त्याने आपला एक अधिकारी पाठवून सुलतानाला नोटीस पाठवली. When the officer reached the palace, the guards stopped him and inquired about his business. When they learned that he had come to serve a summons on the Sultan, they were shocked. They refused to let him go inside the palace. जेव्हा अधिकारी राजवाड्यात पोहोचला, तेव्हा त्याला द्वारपालने थांबवले. काय काम आहे याबद्दल चौकशी केली. जेव्हा द्वारपालाला कळले की ते अधिकारी राजाला नोटीस द्यायला आले आहेत, त्याला एकदम धक्काच बसला. त्यांनी त्या अधिकाऱ्याला राजवाड्यात जायला नाकारले, म्हणजेच परवानगी दिली नाही. The officer was now in a fix. The guards did not allow him to enter the palace. But he knew that he could not return without serving the summons. पण अधिकारी हटूनच बसला. द्वारपाल म्हणजेच रक्षक, सेवक त्या अधिकाऱ्याला राजवाड्यात प्रवेश देत नव्हता. पण अधिकारी म्हणाला की मी राजाला ही नोटीस दिल्याशिवाय इथून जाणार नाही. The Qazi would not take him back. He had to find a way of reaching the Sultan somehow. What would he do? He thought and thought. नोटीस दिल्याशिवाय काझी पण त्याला परत घेणार नव्हते.
तो अधिकारी राजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत होता. तो विचार करत होता आणि करत होता. आता त्याने काय विचार केला, कसा विचार केला, तो राजापर्यंत कसा पोहोचला, ते आपण पुढील भागात बघणार आहोत. इथपर्यंतचा धडा तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. यामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत, ते बघा. मेन ऑफ लर्निंग, वेल एज्युकेटेड मेन. सर्वाइव, कंटिन्यू टू लिव्ह आफ्टर अ डेंजरस एक्सपिरियन्स. वेलिंग, क्राईंग अँड सोबिंग लॉंग अँड लाऊडली, म्हणजेच आक्रोश करणे. अपराईट, ऑनेस्ट, जस्ट. समन, टू ऑर्डर समवन टू कम, टू सेंड फॉर समवन. समन्स, टू रिटर्न नोटीस ऑर्डरिंग समवन टू अपीअर इन द कोर्ट. मुलांनो, यातले काही वेगळे शब्द आले होते, ते आपण पाहिलेले आहे. यापुढील भाग आपण उद्याच्या पाठात शिकूया. धन्यवाद.